इथला भाव कसा आहे? मस्त आहे ना? मस्त आहे, सगळेजण मस्त म्हणतात. साड्या पण नाही मस्त इथल्या. इकडे बघा मामा, मामा काका काका घेतला चेहरा बस का. गावच्या बस स्थानकला हे बघा, हे बस स्थानक आहे. कशी वाटली? एक नंबर. घ्यायची का? गाड्याचे 2 सेक्शन, एक खाली आणि एक वर आहे. आता इथं नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आज मी वेलकम करतो तुम्हाला माझ्या एक न्यू ब्लॉग मध्ये. तर आज मी चालू शूट करायला, तेही आमच्या इथल्या निगडीमध्ये सायना चौकमध्ये आहे ते जय हिंद मिल. तुम्ही नाव ऐकलं असणार, त्यासाठी मी चाललो. तर चला आज ब्लॉग मध्ये काय काय होते, काय काय घडते, तुम्हाला सगळं काय दाखवतो. ब्लॉग मध्ये बनवून राहा. हे आमच्या इथं छोटंसं बस स्टॉप आहे, राहायची वाटायचं होतं माझ्या मागं पूर्ण बस स्टॉप आहे. तर आता इथे मी जाणार आहे निगडीला. मला यायचे निगडी. जर मला इथून जर सायना चौकची डायरेक्ट बस भेटली ना, तर मला निगडीला जायची गरज नाही पडणार. तर सायना चौकची मला इथून बस नाही भेटली, तर मग मला इथून पहिला निगडी आणि मग सायना चौकला जायला लागणार. मग आपल्या ना जय हिंद मिल, ते जे की साड्याचं मोठं दुकान आहे, मोठं शोरूम आहे. मी ना कालपासून नाही का पब्लिक मध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये नाही का असं एकदम फ्रीली आणि एकदम मन मोकळं करून ब्लॉगिंग करतोय. तर कालपासून नाही का थोडं म्हणजे भीती गेली मनामधून, लाज गेलेली की लोक काय म्हणतात मला आणि काय नाही. मी असं फोन धरलाय नाही का, म्हणजे असं ट्रायपॉड तर नाहीये, गिम्बल तर नाही, फक्त असं जस्ट फोन धरलाय असा. आणि मी असं माझं मी कॅमेरामध्ये बोलतोय. तर मी एकटाच नाहीये, माझ्यासोबत माझा खास मित्र पण आहे. आता तो चाकणवरून निघालेला आहे. तर तो इकडेच येतोय. त्याला मी फोन केला, त्याचा मला फोन आलता की भाऊ मला लोकेशन सेंड कर. त्याला मी आता लोकेशन सेंड केलेली आहे. आता काहीच मिनिटांमध्ये काय तासामध्ये तो इथे येणार आहे. आम्ही दोघं बाईक मी जय हिंद मिल. तर माझा मित्र आता फायनली आलेला आहे. ते हाय कर. तर इकडून आता किती वेळ मी ह्याचा वेट केला, त्याच्यानंतर इथं आलेला आहे. इकडे जायचं. तुला नाही गुड न्यूज आहे काय, तुला आता सांगतो. कुठं जायचंय आता? चल. तर फायनली आता मी जय हिंद मिलला पोहोचलोय. बघू शकता इथं समोर जय हिंद मिल आहे. काही सगळे कुर्ते वगैरे लावलेत आणि इकडं वरती सगळं लेडीज आहेत, साड्या वगैरे. पूर्ण साड्यांचं सेक्शन आहे. त्यांचं कोण फार थांबत नाही, मागचं सगळं अख्खा. लास्ट फ्लोअर हाच आहे का? सेकंड थर्ड आणि ह्याच्यावरती पण नाही, लास्ट आहे. इकडे तुम्हाला लई चांगले कपडे भेटतात. म्हणजे का आता येतो दसऱ्यासाठी तुम्हाला घागरा म्हणा, काय पण म्हणा. तुमच्याकडे काय स्पेशल म्हणजे काय? म्हणजे घागरा ना, घागरा स्पेशल. घागरा दाखवा. सेक्शन आहे, इथं सगळं काय भेटतंय. तर एक मी ते शूट करायला आलोय, बस सॅम्पलसाठी एक चांगला पीस दाखवा. 2-3 कलर दाखवा चांगलं. हाँ एक अलग से मेरा चैनल है, उसके लिए ब्लॉग बना रहा हूँ. एक टोपी पण काढा चांगली ह्याच्यावरती जे सूट होईल ती. इकडं लई भारी साड्या, लई भारी बघा. हे बघा साड्या बघा. साड्यांची व्हेरायटी बघा, व्हेरायटी तुम्हाला एवढी जास्त इथे व्हेरायटी भेटणार ना. अख्ख्या मतलब पिंपरी चिंचवड म्हणा आणि अख्ख्या निगडीमध्ये असलं म्हणजे हे एकदम फेमस आहे. इथं एवढं कस्टमर येतात ना, सांगू पण नका. बघा कस्टमर तुम्ही बघू शकता. इथला भाव कसा आहे? मस्त आहे ना? मस्त आहे, सगळेजण मस्त म्हणतात. साड्या पण नाही मस्त इथल्या.
इथं साड्याचे 2 सेक्शन, एक खाली आणि एक वर आहे. आता इथं पण साड्यात आणि वरती पण साड्यात, ते पण दाखवणार. जर तुमचं लग्न झालेलं ना तर तुमच्या बायकोला तुम्ही इकडे घेऊन या साड्या. कशी वाटली? एक नंबर. घ्यायची का? बाकी तर ना साडा एक नंबर आहे. हा भाऊ आपल्याला साड्या दाखवते भाई. चांगल्या चांगल्या साड्या टाक इकडे. मॅडम जरा पुढे सर मग त्याला काय तेव्हा सॉक्स माझे चेहरा आता यांचं घेऊ का? इकडे बघा मामा. मामा काका काका घेतला चेहरा बस का? मला माझे तर 2 सबस्क्रायबर भेटलेले आहेत. हा माझ्या चॅनलवरचा हा वाला. तर ह्या दादाने पण केले, सबस्क्राईब केले. आणि आपण यांनी भावाने आपल्याला साड्या दाखवल्या चांगल्या चांगल्या. दिसलं हाय करा, असं हाय करा. तर गर्दी एवढी आहे ना, खूप जास्त गर्दी आज संडे साठी. तर फायनली आमचं शूट झालेलं आहे ना. आता आम्ही शूट करून एक दुसऱ्या जागेवर चाललो, एक हॉटेलला. तिकडे पण थोडंसं एक शूट भेटले, मग ते करून डायरेक्ट घरी. आणि शूट झाल्या इकडे आल्या पाऊस. किती पाऊस आला बघा. आणि भाऊ गाडी चालवायला लागलाय. पाऊस बघा, पाऊस किती पडला. पाऊस गाडी गाडी गाडी. नदी आली, नदी नदी नदी. बाहेर पाऊस आली ना, चाललो घरी. पण थोडं थांबावं लागलं की इथं भिजलो आम्ही दोघे जण हवेत. त्याला थोडं लाज वाटते नाही का कॅमेरामध्ये वगैरे, त्यासाठी. मित्रांनो आता आम्ही फायनली आमच्या घरामध्ये मतलब बोलती कोणी आलो. तर फायनली मित्रांनो आम्ही आमच्या घरी पोहोचलो आहे. बघू शकतो तुम्ही किती पाऊस चालू. आम्ही दोघं जण एवढे भिजलो ना, लय भिजलो. म्हणजे आजपर्यंत इथपर्यंत पण सगळं पाणी गेलं.